नमस्कार. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चं लातूर 41 अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे तिसऱ्या टप्प्यात 7 मेला आहे. परंतु भारत निवडणूक आयोगाचे एक नवीन वैशिष्ट्य यावर्षी इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे की ज्यामध्ये आपण 85+ जे आपले ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी माननीय भारतीय निवडणूक आयोगाने होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की ज्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये 85+ किंवा दिव्यांग ज्या व्यक्ती आहेत त्यांचा आम्ही BLO मार्फत सर्वे केला आणि त्यांच्याकडून होम वोटिंगसाठी ज्यांचे आम्हाला अर्ज प्राप्त झाले त्यांच्यासाठी आपण ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 235 लातूर शहर मतदारसंघामध्ये एकूण 45 दिव्यांग आणि 168 85+ व्यक्तींनी हा फॉर्म भरून दिला होता. टोटल 213 लोकांचा आम्हाला होम वोटिंग करायचं आहे. आज 2 मेला आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये यांचं होम वोटिंग सकाळी 8 पासून सुरू केलेलं आहे. यासाठी एकूण आम्ही 15 पोलिंग पार्टीज ह्या डेप्यूट केलेल्या आहेत. त्या पोलिंग पार्टीमध्ये आमचे सेक्टर ऑफिसर्स आहेत. या व्यतिरिक्त BLOनी त्यांना यापूर्वीच पूर्वकल्पना दिलेली आहे की आज होम वोटिंग असणार आहेत. आज 1 वाजेपर्यंत या 213 पैकी 114 लोकांचं मतदान 54% मतदान आमचं पूर्ण झालेलं आहे. आमचा प्रयत्न आज सगळ्यांपर्यंत पोहोचून सगळ्यांचं मतदान करून घेणे हा आहे. परंतु आज जर ज्या मतदार व्यक्ती भेटले नाही काही कारणांमुळे तर आम्ही सेकंड व्हिजिट ही परवा ठेवलेली आहे, 4 मेला ठेवलेली आहे. आज या होम वोटिंगचा आढावा घेण्यासाठी आम्ही काही ठिकाणी भेटी दिल्या तर लोकांमध्ये खूप उत्साह आहेत. आत्ताच आम्ही 104 ज्यांचं वय आहे अशा शेख महमूद यांच्या घराला भेट दिली. म्हणजे ते आता हे 85+ असणारे बरेचसे व्यक्ती हे बेड रिडन आहेत आणि ते 7 मेला त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणं शक्यच नाही. तर ह्या होम वोटिंगच्या फॅसिलिटीजमुळे त्यांना आज घरी बसून मतदान करणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप आनंद तर आहेच, खूप एक उत्सुकता पण होती आणि खूप चांगल्या पद्धतीने ही मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे.